नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या आरोग्याशी आणि विशेषतः पुढच्या पिढीच्या सुरक्षेशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे HPV लस आणि भारताची या संदर्भातली मोठी राष्ट्रीय मोहीम. पहा, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण सुदैवाने आधुनिक विज्ञानाने आपल्याला यावर एक अतिशय प्रभावी ढाल दिली आहे. चला तर मग आज याच विषयाच्या मुळाशी जाऊया आणि या लसीबद्दलचे गैरसमज दूर करून खरी परिस्थिती समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत 1. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा नक्की धोका किती आहे. 2. ही HPV लस आपल्याला कसं संरक्षण देते. 3. भारताचं सिंगल डोस धोरण काय आहे. 4. लसीच्या सुरक्षिततेबद्दलची खरी माहिती. आणि शेवटी 5. वंध्यत्वासारख्या गैरसमजांमागचं सत्य. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका आणि भारतावरील त्याचा जागतिक भार. हा एक आकडा पहा, तुम्ही खरोखर थक्क व्हाल. फॉक्सीच्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार जगभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे जेवढे रुग्ण आढळतात ना, त्यापैकी तब्बल 1/5 म्हणजेच 20% रुग्ण एकट्या भारतात आहेत. एक विचार करा, भारतात दरवर्षी 1,20,000हून अधिक नवीन केसेस समोर येतात आणि सुमारे 80,000 मृत्यू होतात. भारतातील महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात मोठा कर्करोग आहे. यावरूनच आपल्याला या समस्येचं गांभीर्य लक्षात यायला हवं. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात आशादायी भागाकडे, HPV लसीचे संरक्षण आणि हे एक प्रतिबंधात्मक यश कसं आहे याकडे. ही लस खरंच किती काम करते तर हे पहा. किंग्स कॉलेज लंडनच्या एका अतिशय महत्त्वाच्या अभ्यासातून असं सिद्ध झालंय की HPV लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रमाणात तब्बल 87% घट झाली आहे. होय, 87%. हा आकडा खरंच खूप मोठा आणि दिलासादायक आहे. म्हणजे योग्य वेळी ही लस दिली तर या जीवघेण्या आजाराला आपण अक्षरशः वेशीवरच रोखू शकतो. आपल्याकडच्या तज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे. फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया, ज्याला आपण फॉक्झी म्हणतो, त्यांच्या गाईडबुकमधलं हे वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, HPV लसीकरण हा प्रतिबंधात्मक औषधोपचारातील एक मोठा टप्पा आहे, जो HPV संसर्ग आणि संबंधित कर्करोगांपासून भक्कम संरक्षण प्रदान करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही लस म्हणजे कॅन्सर विरुद्धची एक भक्कम भिंतच आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया. हे सगळं रोखण्यासाठी भारताचं सिंगल डोस धोरण नक्की काय आहे आणि त्याची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी कशी होत आहे. एक खूप चांगली गोष्ट म्हणजे भारत सरकारने या समस्येला अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. तुम्हाला आठवत असेल, 2024च्या आरोग्य बजेटमध्ये 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरणाला विशेष प्राधान्य दिलं गेलं होतं. आणि हा निर्णय काही असाच घेतलेला नाहीये, तर तो जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या शिफारशींशी तंतोतंत जुळणारा आहे. उद्देश स्पष्ट आहे, आपल्या भविष्यातील पिढीला कॅन्सरपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवणं. तर या मोहिमेची नेमकी योजना काय आहे ते समजून घेऊया. सुरुवातीला 14 वर्ष पूर्ण केलेल्या पण 15 वर्ष पूर्ण न केलेल्या अशा साधारण 1.2 कोटी मुलींना लस देण्याचं मोठं लक्ष ठेवलं आहे. यासाठी गार्डिसिल 4 या लसीचा फक्त एकच डोस, होय सिंगल डोस, दिला जाणार आहे. ही एक 90 दिवसांची विशेष मोहीम असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे ही लस सरकारी आरोग्य केंद्रांवर अगदी विनामूल्य उपलब्ध असेल. आता तुमच्या मनात येईल की 9 ते 14 वयोगटच का, तर या मोहिमेचं सर्वात मोठं यश याच वेळेत दडलेलं आहे. मुलींना HPV विषाणूचा कोणताही संपर्क येण्याआधीच त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करणं हे सगळ्यात प्रभावी ठरतं. म्हणूनच शाळेत जाणाऱ्या या वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. अगदी योग्य वयात दिलेली ही एक लस त्यांना आयुष्यभरासाठी एक मजबूत सुरक्षा कवच देते. हे म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधीच घराचं छप्पर दुरुस्त करण्यासारखं आहे. पण साहजिकच जेव्हा कोणतीही नवीन लस येते तेव्हा लोकांच्या मनात काही प्रश्न असतातच. म्हणूनच आपला चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लसीच्या सुरक्षिततेची पडताळणी आणि बाजारात पसरलेल्या अफवांचं निरसन. इंटरनेट आणि सोशल मीडियावर
तुम्ही कदाचित काही विचित्र दावे वाचले असतील. असा एक मोठा गैरसमज पसरवला जातो की ही लस अजेंडा 2030 किंवा बिल गेट्स यांच्या लोकसंख्या कमी करण्याच्या म्हणजेच डिपॉप्युलेशन षडयंत्राचा एक भाग आहे. पण मित्रांनो, यात अजिबात तथ्य नाही. खरी माहिती आणि आकडेवारी स्पष्टपणे सांगते की ही लस अक्षरशः जीव वाचवण्यासाठी बनवली गेली आहे. याचा मुख्य उद्देश आरोग्य सुधारणं आणि बालमृत्यू कमी करणं हाच आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र UN आणि WHO सारख्या मोठ्या आणि विश्वासार्ह संस्थांनी याला आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. दुसरी एक सामान्य भीती असते ती म्हणजे लसीचे काही भयंकर लपलेले दुष्परिणाम असतील का? तर अमेरिकेच्या CDCची आकडेवारी बघूया. एकट्या अमेरिकेत आत्तापर्यंत ह्या लसीचे तब्बल 13.5 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. इंजेक्शन दिलेल्या जागी थोडं दुखणं, सूज येणं किंवा काही वेळा किशोरवयीन मुलांमध्ये थोडी चक्कर येणं यांसारखी अगदी सामान्य लक्षणं सोडली तर कोणताही गंभीर किंवा अनपेक्षित दुष्परिणाम समोर आलेला नाही. एवढा मोठा डेटा ओरडून सांगतोय की ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय लसीच्या सुरक्षिततेवर फक्त एकदाच नाही तर सतत अतिशय बारकाईने लक्ष ठेवलं जातं. जागतिक स्तरावर GACVS सारखी समिती आणि आपल्या भारतात AFI ही अत्यंत मजबूत प्रणाली यावर करडी नजर ठेवून असते. तुम्हाला माहितीये का, आज घडीला जगभरातील 160हून अधिक देशांनी त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगाने यावर विश्वास ठेवलाय, हीच याच्या सुरक्षिततेची सर्वात मोठी पावती आहे. आता आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या विभागाकडे वळतोय, वंध्यत्वाच्या गैरसमजांचे खंडन. आकडेवारीवर एक नजर. हा गैरसमज पालकांच्या मनात खूप मोठी भीती निर्माण करतो. अनेकदा असा खोटा दावा केला जातो की HPV लसीमुळे मुलींमध्ये भविष्यात वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी येऊ शकते किंवा हा नसबंदीचाच एक छुपा प्रकार आहे. पण हे साफ खोटं आहे. फॉक्सी आणि जगभरातल्या अनेक प्रमुख वैद्यकीय अभ्यासांनी हा दावा पूर्णपणे आणि पुराव्यांसकट खोडून काढला आहे. विज्ञानानं हे वारंवार सिद्ध केलंय की HPV लस आणि वंध्यत्व यांचा दूरदूरपर्यंत काडीमात्र संबंध नाही. ही लस मुलींच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम करत नाही. हा गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याकडे फक्त थिओरी नाहीये, तर प्रत्यक्ष वास्तवातील जिवंत उदाहरण आहे. पहा, जगभरात 2006 सालापासून HPV लसीकरण सुरू आहे. याचा सरळ अर्थ असा की ज्या लाखो किशोरवयीन मुलींना त्या काळात लस दिली गेली होती, त्यांची आता एक संपूर्ण पिढी मोठी झाली आहे आणि आज त्यातल्या अनेक जणी अत्यंत निरोगी माता बनल्या आहेत. ही वस्तुस्थिती कोणत्याही खोट्या अफवेपेक्षा खूप जास्त बोलकी आहे, नाही का? चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काय निघतो ते पाहूया. ही फक्त वैयक्तिक नाही तर एक सामूहिक जबाबदारी आहे. याच संदर्भात आपल्याला सामूहिक प्रतिकार शक्ती म्हणजेच हर्ड इम्युनिटी ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या समाजात मोठ्या संख्येने लोक लस घेतात ना, तेव्हा त्या विषाणूला पसरायला जागाच उरत नाही. त्याचा प्रसार नैसर्गिकरित्या थांबतो. आणि याचा फायदा काय होतो? तर ज्यांनी लस घेतली आहे ते तर सुरक्षित राहतातच, पण जे लोक काही कारणास्तव लस घेऊ शकले नाहीत त्यांनाही एक अप्रत्यक्ष सुरक्षा मिळते. थोडक्यात सांगायचं तर लसीकरण ही आपली स्वतःपुरती मर्यादित गोष्ट नाहीये, ती आपल्या संपूर्ण समाजाला वाचवणारी एक मोठी ढाल आहे. तर मंडळी, आजच्या या माहिती सत्रातून आपण सगळे पुरावे आणि वैद्यकीय तत्त्वे पाहिली आहेत. हे अगदी स्पष्ट आहे की HPV लस सुरक्षित आहे, अतिशय प्रभावी आहे आणि ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारखा एक अत्यंत भयंकर आणि जीवघेणा आजार रोखू शकते. आता सगळे गैरसमज दूर झाल्यावर आपल्यासमोर फक्त एकच प्रश्न उरतो. विज्ञानाने आपल्याला दिलेली ही एवढी प्रभावी ढाल स्वीकारून आपण एका कर्करोगमुक्त भविष्याकडे पाऊल टाकण्यासाठी खरोखर तयार आहोत का? लक्षात ठेवा, योग्य माहितीच्या आधारावर आज आपण घेतलेला एक छोटासा निर्णय आपल्या उद्याच्या पिढीचा सुरक्षित पाया रचू शकतो. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.